नमस्कार, सिटी न्यूज मधून खळबळजनक बातमी समोर येते आहे। शहरातील अवैध हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ विक्रीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने मोठी कारवाई करत एमडी गांजा, विदेशी मद्य, हुक्का साहित्य आणि इतर असा एकूण 2,87,475 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या धडकेत पोलिसांची हुत्तजबाजी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। 9 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिंगोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रायली प्लॉट सतीधाम मंदिराजवळ प्रमेंद्र शर्मा यांच्या घराच्या टेरेसवर चालणाऱ्या काफिला नावाच्या हुक्का पार्लरवर धाड टाकण्यात आली। येथे काही जण हुक्का सेवन करताना आढळून आले। तपासात हुक्का पॉन, सुगंधित फ्लेवरचे तंबाखू, नळी, शेगडी, विदेशी मद्य आदी साहित्य सापडले। यावेळी एका इसमाकडून 3 ग्राम एमडी आणि इतरांकडून 25 ग्राम गांजाही जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान आरोपी प्रमेंद्र शर्मा, पंकज शर्मा, प्रणय शर्मा आणि त्यांच्या घरातील महिलांनी पोलिसांशी झोपाझोपी करत काही ग्राहकांना पळवून लावले। एकूण 11 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एमडीपीएस ॲक्ट, सिगारेट व तंबाखू उत्पादनाने नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत 2,87,475 रुपये इतकी आहे। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।